पण अक्षयला घरात ठेवून तुला घराबाहेर काढणं हा न्याय नाही होऊ शकत. गाडग्यांवर हक्क फक्त तुझा आहे, अक्षयचा नाही. गाडग्यांची मूल्य तू जपली आहेस. आईकडे चाललीस ना? जा. तूच म्हणाली होतीस ना आईला की मला एका वस्तूसारखं इकडनं नेऊ नकोस म्हणून. तेच मीही तुला सांगते. सन्मानाने जा आणि सन्मानाने आपल्या घरी परत ये. अमृता, आईस्क्रीम. आता तुला आईस्क्रीम खायचंय. अशी का बघतीयस? तुला काय वाटलं दुःखात असल्यावर माणसाने आईस्क्रीम खायचं नसतं? आणि तुला का दुःखात राहायचंय? तुझी काहीच चूक नाहीये. असे डोळे आता पुसायचे आणि हॅपी राहायचंय तुला. आता तू पटापट आईस्क्रीम खायचंय. तुला माहितीये आईस्क्रीमला नाही म्हटलं ना तर रात्री झोप लागत नाही. झोप तर तशी कायमचीच उडाली आहे ना. असं काही नको ना बोलूस तू. हे बघ तुला आज असं वाटतंय पण उद्याचा दिवस वेगळाही असू शकतो ना. अमृता, तुला माहितीये माझी आई काय म्हणते? माझी आई असं म्हणते की चांगल्या लोकांच्या बाबतीत ना सगळं चांगलंच घडतं. त्यामुळे आता पटकन हे आईस्क्रीम खायचंय तुला. पण मुख्य हे आहे की जोपर्यंत चांगलं होत नाही तोपर्यंत ते होईल त्याच्यावरचा विश्वास ठेवू द्यायचा नसतो. आजपर्यंत अक्षय दादा जवळचा होता पण आज तू जवळची झालीयस आणि तो परका. अमृता, अमृता, तुला माहितीये माझी आई अजून काय म्हणायची? रडू येत असेल ना तर आईस्क्रीम खावं म्हणजे रडणं थांबतं. देवा, या वादळानं सगळंच मुळापासून हलवलंय. यांनी अबोला धरलाय. आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं. पण मी जे करते ते योग्यच करते याबद्दल पूर्ण खात्री आहे माझी. मला बळ दे देवा, बळ दे. या क्षणी मी अगदी एकटी पडले. माई, आई, अमृता, मी काय सांगते ते नीट लक्षात ठेव. काल जे काही घडलं त्याच्याबद्दल मला चर्चा नकोय. कुठलीही गोष्ट मला उगाळत बसायला आवडत नाही आणि मी ते करत नाही. आपले रोजचे व्यवहार रोजच्या सारखे चालू ठेव. दुःख, खचलेपणा, वेडी आशा ह्या गोष्टींना आता आपल्या आयुष्यात स्थान नाही.
मी तुझ्याबद्दल जो काही निर्णय घेतलाय तो आता तू सार्थकी लावायचास. अमृता, या सगळ्यातून सावरायला खूप वेळ लागेल सगळ्यांनाच. तो वेळ आपण घेऊया. आणि आता पुढे काय काय करायचं, कसं कसं करायचं ते आपण शांतपणे ठरवूया. आई, मी नाही आहे तुमच्या शब्दाबाहेर. तू मला काही सांगायला आली होतीस का बाळा? हं? आई, आईचा फोन आला होता काल रात्री. खरंच म्हणत होती खूप आठवण येते तिला माझी. तिला कुठलं तरी वाईट स्वप्न पडलं. आई, मी जाऊ का तिला भेटायला? जा, पण तू आता घाडग्यांची लेक आहेस. तेव्हा गाडी घेऊन जाणार असशील तरच आईकडे जायची परवानगी मिळेल. असं नको करूस. आधीच आपण आतल्यात खूप झळा सोसतोय. त्यात बाहेर जेवणाची झळ नको तुला सोसायला. थोडा तरी अटकाव होईल. घाडग्यांची मान मर्यादा, प्रतिष्ठा तुलाच जपायची. लवकर ये पण. मी वाट बघते तुझी. येते. आलात? चहा आणते तुमच्यासाठी. अगदी तुम्हाला हवा तसा केलाय हो. आलं, तुळस आणि वेलची घालून. बाहेर घेऊन आलोय मी. चालायला गेलो होतो. बर, काही हरकत नाही. नाश्ता तरी लावू का? वसुधा, वसुधा, आले अण्णा. हा अण्णा. आजपासून आमचा नाश्ता मृदुला येईपर्यंत तुम्ही करायचा. मृदुला आली ना तरी सुद्धा करीन अण्णा. आजपासून आमचा नाश्ता, आमचं जेवण याची जबाबदारी तुम्ही आणि भाग्यश्रीनी वाटून घ्या. दुसऱ्या कोणाच्याही आजचं खाणं पिणं आम्हाला नकोय. तुम्हाला जमणार नसेल त्या दिवशी आमचा उपवास समजा. माई, माई काय आहे? निखारे पडतायत कानात असं वाटलं हो माई मला. साक्षात तुमच्या हातचं खाणं नाही असं म्हणाले अण्णा. काय करायचं काय आता? मला माफ करा हा माई. मला खरंच तुमची जागा घ्यायची नाहीये. पण आपण अण्णांना उपाशी तर नाही ना ठेवू शकत. मला अण्णांची आज्ञा पाळावीच लागणार. परवानगी आहे ना तुमची?
अण्णांचं पोट भरल्याशी मतलब आहे मला. मग ते तू करो, मृदुला करू दे, नाहीतर भाग्यश्रीला करू दे. मला नाही हो काही फरक पडत. फक्त सगळं नीट करा म्हणजे झालं. हो हो हो. सगळं तुझ्यामुळे झाले, सगळं तुझ्यामुळे ना नसते. कसं ग गोड घेते. गेलं की नाही, गेलं की नाही अख्खा स्वयंपाकघर आज तुमच्या हातातनं माई. उद्या हे अख्खं घर पण जाणार आणि अलगद या असं वसुदेच्या हातात येऊन पडणार. तेच घर ज्या घरातनं तुम्ही या वसुदेला बाहेर काढलं होतं ना, तेच घर. जेवण बनवून चल चल वसुदे. रिक्षा सकाळपासून असं एक हॉटेल मिळत नाहीये. रिक्षा हे एक हॉटेल मिळत नाही की जिकडे आपलं आयडी प्रूफ मागितलं जाणार नाही. बरं आयडी प्रूफ तुझं माझं नाव वेगळं आडनाव वेगळं, कशाला कोण रूम दिला आपल्याला? ए रिक्षा ए, आता काय करायचं यार अक्की? हा सगळा त्या अर्जुनचा शहाणपण आहे. सगळ्या डॉक्युमेंट्सवर तुझं नाव त्याने बदलून टाकलं घाई घाई. काय गरज होती इतकी घाई करायची त्याला? रिक्षा 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 ए, गाडी सोड ना यार अक्की. तू किमान तुझी बाईक तरी आणायची. काय वाय करण्याची क्यू? घरातून बाहेर काढले मला. गाडग्यांच्या गाडीवर नाही, गाडीवर पण आता माझा अधिकार नाहीये. चल तिकडे जाऊया. रिक्षा रिक्षा रे रिक्षा, चल पुढे बघू. चल ये. आई, बोल. माई, इतकं का करता हो तुम्ही माझ्यासाठी? माझ्या आगीची झळ तुम्हाला कशाला? माझा संसार तर तुटलाय, पण माई तुम्ही तुमच्या संसाराला का तडा जाऊ देताय? अमृता, मुलगी लग्न होऊन जेव्हा सासरी जाते ना, तेव्हा एका क्षणात ते मुलीची बाई होऊन जाते आणि मग ती कोणाची तरी सून होते, कोणाची तरी जाऊ होते, कोणाची तरी वहिनी होते. तिचं नातं फक्त त्या नवऱ्याशी नसतं, सगळ्या घराशी जोडलं जातं. देवघरापाशी, तुळशीपाशी, घरातल्या काना कोपऱ्यात प्रत्येक वस्तूशी तिचं एक नातं जोडलं जातं. अगं म्हणून तर आपण तिला ग्रहलक्ष्मी म्हणतो ना. केवळ ती एक व्यक्ती आपल्या आयुष्यात नाही म्हणून आपलं सासर तुटत नाही आपल्यापासून. आपण त्या सासरच्या मातीत रुजले जातो शेवटपर्यंत. नाही, पण हे फक्त तुम्हालाच वाटतं. अख्खं घर रागावलंय माझ्यावर. या घरावर घाडगे म्हणून अक्षयचा अधिकार असताना तो या घरात राहतच नाहीये आणि मी मात्र इकडे चिकटून बसली. कुणाला काहीही वाटू दे आणि काहीही म्हणू दे, मला नाही फरक पडत. पण अक्षयला घरात ठेवून तुला घराबाहेर काढणं हा न्याय नाही होऊ शकत. घाडग्यांवर हक्क फक्त तुझा आहे, अक्षयचा नाही. घाडग्यांची मूल्य तू जपलीस. आईकडे चाललीस ना, जा. तूच म्हणाली होतीस ना आईला
की मला एका वस्तूसारखं इकडनं नेऊ नकोस म्हणून. तेच मीही तुला सांगते. सन्मानाने जा आणि सन्मानाने आपल्या घरी परत ये. आणि राहिला प्रश्न माझा आणि अण्णांचा, त्याची तुम्ही कोणीच काळजी करू नका. आमचा इतक्या वर्षांचा संसार इतका तकलादू नाहीये. तो इतका सहजासहजी नाही तुटणार. मान्य, आज माझा निर्णय त्यांना पटलेला नाहीये, पण कालांतराने त्यांना तो पटेल, खात्री आहे मला. आणि नवरा बायकोंमध्ये भांडण, वाद, अबोला हे कधीतरी असं असणं चांगलं असतं ग. त्याने नातं अजून घट्ट होतं. मी वळवेन त्यांना, पटेल त्यांना. गाडी आली असेल आपली, गाडीने जायचंय. लवकर जा आणि लवकर घरी ये. इथे मीही तुझी काय वरात कुठे निघाली तुझी? आणि बॅग कुठे? कायमचं जायचंय आहे ना लक्षात? मी माझ्या आईकडे जाऊन येते. येते म्हणजे कशाला? इथे कोण आहे तुझं? काल रात्री एवढा हात पिरगळून सांगितलं तरी अक्कल नाही का येत तुला? आहे कोण सांग ना. आमच्या अक्षयला घराबाहेर काढलंस, अण्णा आणि माईन मध्ये मस्तपैकी भांडण लावून दिलंस. आता आहे का इकडे? नाही, माईंना सवयच आहे ग, तू माझी करत गाव गोळा करायची. तिथे नाही लक्ष द्यायचं. तुझ्या इथनं जाण्यात अख्ख्या जगाचं भलं आहे. लक्षात येते का तुझ्या? कसं लक्षात येणार म्हणा? त्यासाठी मेंदू दिलेला असावा लागतो ना देवानी, इतर प्रकाश पडणार. चला उचला पावलं, चला निघा. अब्रूची पार दिवाळी झाली ना तरी तोरा जात नाही या नकटीचा. याचा अर्थ वसुदे असा आहे की आता फुसफुस करणारे ते शोभेचे फटाके वाजवून नाही चालणार. आता मोठा आवाज करणारा असा सणसणीत फटाका वाजवायला लागणार आहे, ज्याने सगळ्यांचे डोळे पण दिपतील आणि कानठळ्या पण बसतील. हक्की हा? किती फास्ट चालतोयस यार, हळू चाल ना. खूप पाय दुखताय, मला तहान लागली खूप. बरं काय घेणार आहेस? दूध, ताक, लस्सी काय घेणार आहेस? नको, ज्यूस घेऊया ना. किवी नाही तर मस्कमेलन. इथे किवी, मस्कमेलन हे रिक्षा मिळत नाहीये, गाडी नसल्याची सवय नाहीये यार. हे तर जे अवेलेबल असेल ते घ्यावं लागेल आपल्याला. ओके, ते बघ तिकडे लिंबू पाणी वाला. चल ये, चल चल लवकर चल. दादा एक लिंबू पाणी दे ना. कसं होणार आपलं? काळजी करू नकोस, लवकर आपण छान सेटल होऊ. ओके, पाय दुखतायत ना, तू तिथे बस, जा मी घेऊन येतो ज्यूस. दादा बड़े ग्लास में देना. थोड़ा वो मसाला और डालो. हाँ
अक्षय अक्षय दादा जरा गाडी साईडला थांबवा ना. देता हूँ पैसा आके. हा काय एकच ग्लास? स्ट्रॉ तर 2 आहे. आणि सरबत सो स्वीट. हे